12 नोव्हेंबर. कोर्टाच्या सुनावणीआधीच शिंदेंना 3 धक्के बसलेत. शिंदेंना आता निर्णय घ्यावा लागेल, कारण आता फुटीला सुरुवात झालीये. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयावर डोळा ठेवून वादग्रस्त वक्तव्य केले. मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. यामधून उत्तर भारतीयाचं प्रेम दिसून आलं आणि हा वाद शिंदेच्या नेत्याने स्वतः ओढवून घेतलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुनील तटकरेंनी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांना उद्देशून कुणाचा हिशोब कधी चुकता करायचा हे चांगलंच माहिती आहे असं म्हटलं होतं. हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच की अमित शहा 10 दिवसापूर्वी जे बोलले होते त्याचे परिणाम आणि घडामोडी सांगतायत की शिंदे आता गोत्यात आलेत. 28 ऑक्टोबर 2025ला अमित शहा म्हणाले होते की महाराष्ट्रात आता भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही, स्वबळावर मजबूत पक्ष म्हणून भाजप उभा आहे, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. आता हे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होतं का, यावरूनही चर्चा रंगल्या होत्या. कारण 2029ला राज्यामध्ये भाजप स्वबळावर सत्तेत येईल असं वक्तव्यही 2024मध्ये अमित शहा यांनी केलं होतं. हे वक्तव्य केल्यानंतर एकनाथ शिंदेंना 3 धक्के बसलेत. पहिला धक्का म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपमध्ये विलीन होण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत देत असतानाच त्यांचे पक्षाचे आमदार किशोर पाटील पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आणि त्यामुळेच राजकीय वातावरणात खळबळ माजली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढल्यानंतर भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील समन्वय सुरळीत होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे तिन्ही पक्षातील मतभेद दिसत आहे आणि याच घडामोडीमुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदारांनी मदत केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भाजपच्या दोन्हीही महिला खासदार मोठ्या संख्येने विजयी झाल्या. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने गद्दारी केली. शिंदे गटाच्या आमदाराविरोधात बंडखोर उभे करून त्यांना पाठबळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हा मुद्दा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी समोर आणला आणि गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या तक्रारीचे समर्थनही केलं. माझ्यावरही भाजपने एकदा असाच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावमधील सभेत गोंधळ घातला होता. 5 वर्ष कुणी मेहनत करत असेल आणि ऐनवेळी कुणी वाटेत अडचणी निर्माण करत असेल तर तो त्याच्या राजकीय करिअरचा विषय असतो. आम्ही प्रेम करतो तर मोकळ्या मनाने करतो. काही जण तर ताटात जेवून गद्दारी करतात. कितीही त्रास देणारे येऊ द्या, आम्ही पण कच्च्या गुरूचे चेले नाही आहोत. डोक्यावरील केस गेले म्हणून म्हातारे समजू नका. अजूनही वाघ जिवंत आहे. शिवसैनिक माझ्यातही आहे, परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असल्याने मला जबाबदारीने वागावे लागते. मात्र सध्या जे काही घडत आहे ते आपण राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. दुसरा धक्का शिंदेंना सोलापुरात मिळाला. मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आले. विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजम पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर माजी आमदार राजम पाटलासोबतच भाजपच्या वाटेवर गेले. भाजपनं मोहोळ तालुक्यातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा धक्का दिला. तिसरा धक्का शिंदेंना मिळाला तो म्हणजे नंदुरबारमध्ये. उकडकुंड येथील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थित बीजेपीमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार अमिषा पाडवी यांना हा मोठा धक्का मानला जातो. नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणात आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांची युती होणार नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपची प्रमुख लढत शिवसेना शिंदे गटासोबतच होणार आहे। यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेसोबत युती होणार नाही। अशा प्रकारे नंदुरबार, सोलापूर आणि जळगाव या 3 ठिकाणी शिंदेंना मोठे धक्के बसलेत। कार्यकर्ते, सरपंच, पदाधिकारी, आमदार वगैरे असे छोटे मोठे जर आकडे पकडले तर जवळपास शेकडो लोकांनी एकनाथ शिंदेची शिवसेना सोडली आहे। एकनाथ शिंदे कधीपर्यंत या गोष्टींना हँडल करणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे। तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।